अजितदादांच्या चौकशी संदर्भात पाठपुरावा करतील अमित शहा असं देखील रोहित पवारांनी सांगितलं. अमित शहाकडे पाठपुरावा 12 अंतर्गत चौकशी करतील का वाटतं? कधी चौकशी करणार हो? 4 महिने झाले त्या खराताची चौकशी करताना रोज टीव्हीवर आम्ही बघतोय. पण सीआयडीची सीबीआयची चौकशीचा एकही रिपोर्ट अजूनपर्यंत अजितदादांचा समोर आला नाही. तुम्ही जर त्याच्यात येस किंवा नो तरी सांगा. प्राथमिक चौकशीच्या रूपामध्ये काय आलं ते तरी सांगा ना. हे प्रकरण असं दळत जाणार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला जे काय अपेक्षित उत्तर आहे ते उत्तर मिळणार नाही अशी आम्हाला शंका आहे. ते जाणीवपूर्वक हा प्रकरण हळूहळू लोक विसरतील अशा भ्रमात ते आहेत. योग्य वेळी त्याचा जाब जनता 100% विचारेल. आजही माझा आता आपल्या माध्यमातून या ठिकाणी या सरकारकडून अपेक्षा आहे की आता प्राथमिक स्वरूपामध्ये सीआयडी चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं, आपण कोणाकोणाला बोलवलं, जे वैमानिक या ठिकाणी हजर नव्हते त्यांनी का हजर राहिले नाही त्याचं कारण स्पष्ट केलं का, VSRच्या मालकाच्या बाबतीमध्ये चौकशी झाली पुढे त्याला बोलवलं गेलं का, सीबीआय चौकशी जे सर्व पक्षांनी विशेषतः सुनेत्रा वहिनींनी आणि त्यांच्या कुटुंबाने सुद्धा मागणी केलेली आहे त्या सीबीआय चौकशीची अजून लगेच दखल घेऊन सीबीआय चौकशी का केली गेली नाही, ते स्वीकारली का नाही किंवा चौकशी मान्य केली का नाही याचा सुद्धा खुलासा अजून झालेला आहे. मला वाटतं डालमे कुछ काला आहे. अत्याचार वाढत आहे, महिलांवरचे अत्याचार वाढत आहे. हे असं आहे की मागे सुद्धा सभागृहामध्ये या शक्ती बिलाच्या बाबतीमध्ये आम्ही चर्चा केली होती. आम्ही त्या कमिटीत होतो त्यावेळेला परवाच्या दिवशी बिल मंजूर झालं होतं. त्यामध्ये सांगितलं केंद्राच्या बिलामध्ये काही सुधारणा करायच्या आणि ते बिल मंजूर करून केंद्राकडे पाठवलेलं आहे. कायदा झाला पण त्या कायद्यामध्ये परवाच्या दिवशी बघितलं असेल आपण फास्ट ट्रॅक मध्ये चालवलेले केसेस सुद्धा 3-3 वर्ष अजून चालू केलेले नाही. म्हणून आरोपीला मोकळीक वेळ भेटतो. हे एक उदाहरण नाही, 3 उदाहरणं अशी आहेत. एक साताराला सासवड्याला झालेली घटना तशीच आहे, नसरापूरला झालेली घटना तीच आहे. आरोपी बाहेर आला, 3-3 वेळा 30 गुन्हे केले गेले. त्या आरोपीला परत ते गुन्हे केल्यानंतर अटक केली जाते आणि तो परत पॅरोलवर बाहेर येतो. परवा सरकारने निर्णय घेतला आता पॅरोलवर अशा आरोपीला सोडणार नाही. म्हणजे आता मला खरं म्हणतं तर त्याचं निर्णयाचं काय मला कळत नाही, पण तू पॅरोलवर आता त्या आरोपीला सोडू नये अशा प्रकारचा कायदा तो पॅरोलवर देऊच नाही. 1 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये त्याचा निकाल लावून टाका ना. परंतु तो निर्णय न नेता असे निर्णयाची जर प्रक्रिया करत असेल तर सरकार कमजोर आहे. आणि आजही सांगतो राज्य सरकारच्या आशीर्वादाने ज्यावेळेला डिपार्टमेंट काम करतं माझ्या पाठीमागं कोण तरी आहे त्यांच्या चालीवर ज्यावेळेला पोलीस यंत्रणा चालते तेव्हा कायदा सुव्यवस्था निर्माण होते. सर, राहुल गांधी रिजेक्टेड माल आहे असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले. नाही, असं आहे की विरोधी कुठल्या दुकानात बसले होते? विरोध करायचा हा त्यांची भूमिका आहे. मला वाटतं जनतेने आता निर्णय घ्यावा कोणाला रिजेक्ट करावा असं मला वाटतं. सर, एक शॉर्ट हिंदी मध्ये